सनातन शास्त्राच्या या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. कधी असं झालंय का की काहीतरी करण्यापूर्वी आतून एक अस्पष्ट आवाज येतो, हो. हे करू नकोस किंवा हाच योग्य मार्ग आहे, असं काहीतरी. आपलं लॉजिक, आपलं विश्लेषण काहीतरी वेगळं सांगत असतं, पण आतून एक वेगळीच शांत खात्री वाटते. अगदी. आपण अनेकदा याला गट फिलिंग किंवा सिक्स्थ सेन्स म्हणतो की नाही? हो. पण मग हा आवाज येतो तरी कुठून? तो खरा असतो की फक्त आपल्या मनाचा खेळ? बरोबर. कारण अनेकदा भीती किंवा आपली एखादी तीव्र इच्छा सुद्धा अंतर्ज्ञानाचा मुखवटा घालून येते. आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे या गोंधळात खऱ्या आवाजावर विश्वास कसा ठेवायचा? हाच मुद्दा आहे. चला, आज आपण याच गूढ पण आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या शक्तीबद्दल, म्हणजेच अंतर्ज्ञान किंवा इंट्युशनबद्दल सखोल चर्चा करूया. ते नक्की काय आहे, ते कसं ओळखायचं आणि ते अधिक स्पष्टपणे ऐकण्यासाठी आपण काय करू शकतो, हे सगळं आज आपण समजून घेऊ. सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. अंतर्ज्ञान म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अंतर्ज्ञान म्हणजे कोणत्याही तार्किक विचारांशिवाय किंवा विश्लेषणाशिवाय थेट ज्ञान मिळण्याची क्षमता. म्हणजे जसं लॉजिक म्हणतं, मला विचार करण्यासाठी डेटा आणि वेळ हवा आहे. बरोबर. पण अंतर्ज्ञान म्हणतं मला आधीच माहीत आहे. हां. सनातन दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या अस्तित्वात बुद्धी नावाची एक उच्च क्षमता आहे. ही केवळ बौद्धिक क्षमता म्हणजे इंटेलेक्ट नाही, ओके. तर ती सत्याचं प्रतिबिंब पाहण्याची क्षमता आहे. जेव्हा ही बुद्धी भीती, इच्छा किंवा आपल्या जुन्या संस्कारांच्या ढगांनी झाकोळलेली नसते, तेव्हा ती अगदी स्वच्छ आरशासारखी काम करते. आणि त्यात जे दिसतं तेच अंतर्ज्ञान. अगदी. आधुनिक जगात आपण सतत माहिती आणि मतांवर अवलंबून राहतो, ज्यामुळे हा आतला आवाज दाबला जातो. तो हरवत नाही, फक्त गोंगाटात ऐकू येत नाही. आणि मला वाटतं इथंच सगळ्यात मोठा गोंधळ होतो. कारण इन्स्टिंक्ट म्हणजे सहज प्रवृत्ती, हो. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आणि इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान, हे तिन्ही आवाज आतूनच येतात असं वाटतं. यातला नेमका फरक कसा ओळखायचा? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण इथेच बहुतेक लोक चुकतात आणि चुकीचे निर्णय घेतात. चला, यातला फरक स्पष्टपणे समजून घेऊया. ठीक आहे. पहिला आहे इन्स्टिंक्ट किंवा सहज प्रवृत्ती. ही पूर्णपणे शारीरिक आणि जैविक बुद्धिमत्ता आहे. तिचा संबंध फक्त आणि फक्त सुरक्षिततेशी असतो. अच्छा. जसं की रात्री एखाद्या अंधाऱ्या अनोळखी गल्लीत गेल्यावर अस्वस्थ वाटणं किंवा पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं, हे अंतर्ज्ञान नाही, ही धोक्याची शारीरिक सूचना आहे. ओके. इन्स्टिंक्ट एकच प्रश्न विचारतो, मी सुरक्षित आहे का? म्हणजे ही एक सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे जी आपल्यात आणि प्राण्यांमध्येही असते. अगदी बरोबर. धोक्यापासून वाचवणारी नैसर्गिक प्रेरणा. आणि दुसरा आवाज? दुसरा आवाज आहे इमॅजिनेशन किंवा कल्पनाशक्तीचा. हे आपलं मन आहे जे आठवणी, भीती आणि इच्छांच्या आधारे वेगवेगळ्या शक्यता आणि कथा निर्माण करतं. उदाहरणार्थ? समजा आपण कुणाला तरी महत्वाचा मेसेज पाठवला आणि त्या व्यक्तीने तो वाचला पण उत्तर दिलं नाही. हो, असं होतं अनेकदा. मग मनात 100 वाईट विचार येतात. ती व्यक्ती नाराज असेल का? मी काही चुकलो का? ही कल्पना आहे जी सतत विचारते काय काय होऊ शकतं. व्हॉट इफ? हो, ती अनेक कथा तयार करते, पण त्यात कोणतीही निश्चितता किंवा शांतता नसते. उलट ती अस्वस्थता वाढवते. आणि मग तिसरा ज्याबद्दल आपण बोलतोय तो म्हणजे इंट्युशन. हो, इंट्युशन किंवा अंतर्ज्ञान हे विचार न करता थेट मिळणारं ज्ञान आहे. त्याचा संबंध योग्य काय आहे याच्याशी असतो, सुरक्षिततेशी किंवा शक्यतेशी नाही. अच्छा. समजा तुमच्यासमोर 2 चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. दोन्ही तार्किकदृष्ट्या योग्य आहेत. पगार सारखाच आहे, पदही चांगला आहे. पण एका संधीचा विचार केल्यावर आतून एक प्रकारची शांत आणि स्थिर भावना येते, तर दुसऱ्या संधीचा विचार केल्यावर थोडी अस्वस्थता वाटते. हे अंतर्ज्ञान आहे. ते ओरडत नाही, ते फक्त दिशा दाखवतं. अंतर्ज्ञान एकच प्रश्न विचारतं, काय योग्य आहे? भीती, उत्साह आणि हे शांत ज्ञान यातला फरक ओळखणं खरंच खूप अवघड आहे. कारण भावना इतक्या प्रबळ असतात, त्या आपल्याला सहज वाहून नेऊ शकतात. खरं आहे ना? भीती अनेकदा अंतर्ज्ञानाचा आव आणते आणि आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. बरोबर. पण त्यात काही महत्वाचे फरक आहेत. खरं अंतर्ज्ञान हे नेहमी शांत असतं, भावनिक नाही. ते स्पष्ट असतं, गोंधळलेलं नाही. ते ओरडत नाही, तर कुजबुजतं. अगदी. हे लक्षात ठेवा. भीतीमध्ये एक प्रकारची तातडी, एक अर्जन्सी असते. आत्ताच काहीतरी कर असा दबाव असतो. हो हो. इच्छेमध्ये एक प्रकारचा उत्साह, एक्साइटमेंट आणि अधीरता असते. अहंकारात बचावात्मकता म्हणजे डिफेन्सिव्हनेस असते. मीच बरोबर आहे हे सिद्ध करण्याची वृत्ती असते. आणि अंतर्ज्ञानात?
अंतर्ज्ञानात एक प्रकारची स्थिरता असते, एक सेटल्ड फिलिंग. ते वाद घालत नाही किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. याला ओळखण्यासाठी काही सोपी चाचणी आहे का? समजा माझ्या मनात एक प्रबळ भावना आली, तर ती अंतर्ज्ञान आहे की नाही हे कसं तपासायचं? हो, एक सुवर्ण नियम आहे. खरं अंतर्ज्ञान तुम्हाला कधीही स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी दबाव टाकत नाही. ओके. ते फक्त एकदा शांतपणे दिसतं आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र सोडतं. पण भीती, इच्छा आणि अहंकार तुमच्या मागे लागतात. आणि चाचणी? चाचणीसाठी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. जर मी या क्षणातून भीती आणि इच्छा पूर्णपणे काढून टाकली, तर काय सत्य वाटतं? जे उडतो ती शांत भावना, तेच अंतर्ज्ञान. भीती आणि इच्छा बाजूला सारल्यावर जे उरतं ते अंतर्ज्ञान. इंटरेस्टिंग. पण काही लोकांच्या बाबतीत हे जन्मतःच जास्त स्पष्ट असतं, असं का? काही लोक जन्मतःच जास्त इंट्युटिव्ह का असतात? ही देणगी आहे का? याला देणगी म्हणण्यापेक्षा कॅरी फॉरवर्ड इंटेलिजन्स म्हणणं जास्त योग्य ठरेल. कॅरी फॉरवर्ड इंटेलिजन्स. हो, म्हणजे हे एका जन्मात शिकलेलं किंवा मिळवलेलं ज्ञान नाही, तर अनेक जन्मांच्या साधनेतून आठवलेलं ज्ञान आहे. हे कर्माच्या सिद्धांताशी जोडलेलं आहे. अच्छा, म्हणजे हे स्मृती म्हणून नाही तर संस्कार म्हणून पुढच्या जन्मात येतं? अगदी. जर एखाद्या आत्म्याने मागील जन्मांमध्ये चिंतनशील जीवन जगलं असेल, संयम पाळला असेल आणि बाह्य मंजुरीपेक्षा आंतरिक सत्यावर विश्वास ठेवला असेल, तर त्याची बुद्धी हळूहळू शुद्ध होते. हां. हेच शुद्धीकरण संस्कार म्हणून पुढच्या जन्मात प्रतिबिंबित होतं. म्हणूनच काही मुलं लहानपणापासूनच लोकांचे हेतू सहज ओळखतात किंवा त्यांना खोटेपणा सहन होत नाही. हां, त्यांच्या आत्म्याचा अनेक जन्मांचा अनुभव आहे. बरोबर. पण आधुनिक मानसशास्त्र याबद्दल काय म्हणतं? म्हणजे कार्ल युंग यांच्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस सारख्या संकल्पनांचा याच्याशी काही संबंध आहे का? खूप छान मुद्दा आहे. या दोन्हीमध्ये एक सुंदर समांतर दुवा आहे. युंग म्हणाले की आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे एक सामूहिक अनकॉन्शियस आहे. म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. हो, जिथे मानवाच्या सुरुवातीपासूनचे अनुभव, प्रतीकं आणि मूळ प्रतिमा म्हणजे आर्किटाइप्स साठवलेले आहेत. अंतर्ज्ञान म्हणजे या सामूहिक ज्ञानाच्या सागरातून आपल्याला आवश्यक असलेली माहिती मिळवण्याची क्षमता. आणि सनातन दृष्टिकोन. सनातन दृष्टिकोन याला एका व्यक्तिगत आत्म्याच्या प्रवासाशी जोडतो, तर युंग याला संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक मानाशी जोडतात. दोन्ही दृष्टिकोन एकाच सत्याकडे निर्देश करतात. की आपल्या मर्यादित तर्काच्या पलीकडे ज्ञानाचा एक विशाल स्रोत उपलब्ध आहे. एक्झॅक्टली. पण मग एक विरोधाभास नेहमी दिसतो की अशा अंतर्ज्ञानी लोकांना आयुष्यात खूप अडचणी येतात. जर त्यांच्याकडे योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता आहे, तर त्यांचं आयुष्य सोपं का नसतं? कारण अंतर्ज्ञान हे आरामात नाही, तर विरोधाभासातून, कॉन्ट्रास्टमधून अधिक तीक्ष्ण आणि अचूक होतं. अच्छा. जर आयुष्य नेहमी सोपं, सरळ असतं, तर अंतर्ज्ञानाचा वापर करण्याची गरजच पडली नसती. वेदना, विश्वासघात आणि अडचणी व्यक्तीला बाह्य जगाकडून आत पाहण्यास भाग पाडतात. ते आपल्याला जीवनाचे खोलवरचे पॅटर्न ओळखायला शिकवतात. अगदी. म्हणून अडचण ही शिक्षा नाही, तर अंतर्ज्ञानासाठी एक प्रिसिजन ट्रेनिंग आहे. स्नायू जसे व्यायामाने बळकट होतात, तसंच अंतर्ज्ञान आव्हानांमुळे अधिक शक्तिशाली होतं. म्हणजे कर्म त्यांना अंतर्ज्ञानाचा वापर करायला शिकवतं. आणि इथेच तुम्ही म्हणालेलं डेस्टिनीचं एडिट बटनचा मुद्दा येतो. हे खूपच मनारिक आहे. म्हणजे कर्मानुसार जे ठरलेलं आहे त्यात बदल करण्याची संधी अंतर्ज्ञान देतं. हो, नक्कीच. सामान्यतः आपलं जीवन कर्म, प्रतिक्रिया, नवीन कर्म या चक्रात चालतं. बरोबर. पण अंतर्ज्ञान कर्म आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये एक छोटीशी जागा, एक संधी निर्माण करतं. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीच्या कर्मामध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा योग आहे. एक आकर्षक पण संशयास्पद गुंतवणूक योजना त्याच्यासमोर येते. लॉजिक म्हणेल, रिटर्न्स खूप चांगले आहेत, धोका पत्करायला हवा. पण अंतर्ज्ञान आतून एक सूक्ष्म धोक्याची सूचना देत, हे योग्य वाटत नाही, यात काहीतरी गडबड आहे. जर त्या व्यक्तीने त्या शांत आवाजाकडे लक्ष दिलं आणि थांबला, तर तो त्या कर्माच्या परिणामापासून वाचू शकतो. बरोबर. त्याने डेस्टिनीचं एडिट बटन दाबलं. अंतर्ज्ञान आपल्याला अनावश्यक कर्म करण्यापासून वाचवतं. मग ज्यांच्याकडे हे जन्मतः नाही किंवा ज्यांना वाटतं की त्यांच्यात ही क्षमता कमी आहे, ते यावर काम करू शकतात का? नक्कीच. पण एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. काय? तुम्ही अंतर्ज्ञान ॲक्टिव्हेट किंवा सक्रिय करू शकत नाही. ते आधीपासूनच आहे.
तुम्ही फक्त त्यावर असलेले अडथळे दूर करू शकता. आणि हे अडथळे म्हणजे तुमची कल्पना, भीती, इच्छा आणि अहंकार. अगदी बरोबर. मग हे अडथळे दूर करण्यासाठी काही व्यावहारिक मार्ग आहेत का, जे रोजच्या जीवनात वापरता येतील? हो, काही सोप्या पण खूप प्रभावी पद्धती आहेत. मी यांना इंट्युटिव्ह हायजीन म्हणतो. इंट्युटिव्ह हायजीन छान आहे. पहिली आहे द स्टिलनेस टेस्ट, म्हणजे स्थिरता चाचणी. जेव्हा आतून काहीतरी करण्याची तीव्र इच्छा किंवा भीती वाटते, तेव्हा स्वतःला विचारा, जर मी आत्ता काहीच केलं नाही, फक्त शांत राहिलो, तरीही हे ज्ञान तसंच राहील का? ओके. जर ती भावना नाहीशी झाली, तर ती कल्पना होती. जर ती अधिक तीव्र झाली आणि अस्वस्थता वाढली, तर ती भीती किंवा इच्छा होती. आणि जर ती तशीच शांत आणि स्पष्ट राहिली, तर ते अंतर्ज्ञान आहे. म्हणजे कृती करण्याआधी थांबून पाहणं. मला वाटतं आधुनिक जगात आपण हेच विसरलो आहोत. प्रत्येक गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देण्याची सवय लागली आहे. खरंय. दुसरी पद्धत आहे ट्रेन ऑन लो स्टेक मोमेंट्स. छोट्या क्षणांवर सराव करा. म्हणजे लोक थेट नातेसंबंध किंवा करिअरसारखे मोठे निर्णय अंतर्ज्ञानाने घेण्याचा प्रयत्न करतात आणि चुकतात. तसं करू नका. अगदी छोट्या गोष्टींवर सराव करा. कोणत्या रस्त्याने घरी जावं, आज जेवणात काय खावंसं वाटतंय. अच्छा. अशा छोट्या निर्णयांच्या वेळी आतून काय वाटतंय याकडे लक्ष द्या. याने काय होतं की तुम्ही तुमच्या शरीराच्या सूक्ष्म प्रतिक्रियांना ओळखायला शिकता. हा सराव मोठ्या निर्णयांच्या वेळी खूप कामी येतो. आणि मोठ्या निर्णयांसाठी काही विशेष पद्धत आहे का? कारण तिथे धोका जास्त असतो. हो, त्यासाठी द 24 आवर रूल म्हणजे 24 तासांचा नियम वापरा. कोणत्याही मोठ्या आंतरिक आवाजावर लगेच कृती करण्याऐवजी किमान 24 तास थांबा. अंतर्ज्ञान 24 तासानंतरही तसंच शांत आणि स्पष्ट राहतं. पण कल्पना बदलते, अहंकार नवीन युक्तिवाद शोधतो आणि भीती एकतर खूप तीव्र होते किंवा पूर्णपणे नाहीशी होते. पण जर निर्णय तातडीने घ्यायचा असेल तर? तेव्हा पहिली पद्धत वापरायची, द स्टिलनेस टेस्ट. डोळे बंद करून फक्त 3 दीर्घ श्वास घ्या आणि विचारा, भीती आणि इच्छा बाजूला ठेवल्यास काय योग्य आहे? उत्तर लगेच मिळतं. आणि चौथी पद्धत? चौथी आणि सर्वात महत्वाची पद्धत आहे सायलेन्स डिसिप्लिन, मौन साधना. म्हणजे न बोलणं? नाही, फक्त तेवढंच नाही, तर मनातील सततची कॉमेंट्री, स्पष्टीकरणं आणि स्वतःशी बोलणं शांत करण्याबद्दल आहे. दिवसातून फक्त 10 मिनिटं काही न करता शांत बसा. गोंगाट कमी झाल्यावरच आतला आवाज ऐकू येतो. ही खूपच व्यावहारिक आहे. आता एका वेगळ्या पण महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. हा अनुभव मलाही आला आहे. एखाद्या ध्यानशिबिरानंतर, सत्संगानंतर किंवा एखाद्या चांगल्या आध्यात्मिक अनुभवानंतर अंतर्ज्ञान खूप तीव्र झाल्यासारखं वाटतं, पण रोजच्या जीवनात परत आल्यावर ते ज्ञान कुठल्या कुठे नाहीसं होतं. असं का होतं? हा, जवळजवळ प्रत्येक साधकाला येणारा अनुभव आहे. त्याला आध्यात्मक उच्चांक किंवा स्पिरिच्युअल हाय म्हणतात. स्पिरिच्युअल हाय? हो, त्या क्षणी तुमचं मन शांत झाल्यामुळे आणि अहंकार तात्पुरता बाजूला झाल्यामुळे बुद्धीचा आरसा स्वच्छ होतो आणि तुम्हाला अंतर्ज्ञानाचा स्पष्ट अनुभव येतो. आपल्याला वाटतं की आपलं अंतर्ज्ञान जागृत झालं आहे. पण खरं तर फक्त अडथळे तात्पुरते दूर झालेले असतात. अगदी. पण मग ते परत का नाहीसे होते? असं वाटतं की आपण काहीतरी गमावलं. मोठी चूक तेव्हा होते जेव्हा अहंकार आध्यात्मिकतेचा मुखवटा घालून परत येतो. मन म्हणायला लागतं, मी आता अंतर्ज्ञानी झालो आहे किंवा माझ्याकडे विशेष शक्ती आहे. अच्छा. ज्या क्षणी तुम्ही मी अंतर्ज्ञानी आहे असा मालकी हक्क सांगता, त्याच क्षणी तो प्रवाह अरुंद होतो. कारण अंतर्ज्ञान हे रिकाम्या जागेतून, शून्यतेतून वाहते, अहंकाराच्या मीपणाच्या ओळखीमधून नाही. म्हणजे ते नाहीसं होणं हे अपयश नाही? अजिबात नाही. उलट अनुभवानंतर अंतर्ज्ञान कमी झाल्यासारखं वाटणं हे अपयश नाही तर प्रगतीचं लक्षण आहे. प्रगतीचं लक्षण? ते कसं? याचा अर्थ तुमची चेतना आता त्या उत्साहाशिवाय, त्या नाट्यमयतेशिवाय काम करायला शिकत आहे. खऱ्या अर्थाने परिपक्व अंतर्ज्ञान हे ड्रॅमॅटिक नसतं. ते श्वासासारखं सहज आणि सामान्य होऊन जातं. हां. तुम्हाला मी अंतर्ज्ञानी आहे असं वाटणं बंद होतं, पण तुमचं जीवन आपोआप योग्य मार्गावर यायला लागतं. ते तुमच्या अस्तित्वाचा भाग बनतं. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अंतर्ज्ञान ही कोणतीतरी मिळवण्याची किंवा सक्रिय करण्याची शक्ती नाही, तर ती आंतरिक प्रामाणिकपणाचा, इनहर ऑनेस्टीचे एक उपउत्पाद आहे, एक बाय प्रॉडक्ट आहे. वाह.
आपण आपल्या हेतूंबद्दल, आपल्या भीतींबद्दल आणि आपल्या इच्छांबद्दल स्वतःशी जितके जास्त प्रामाणिक होऊ, तितके कल्पनाशक्तीचे आणि अहंकाराचे अडथळे कमी होतील आणि आतला आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येईल. अंतर्ज्ञान विकसित करणं म्हणजे शक्ती मिळवणं नाही, तर स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक होणं आहे. बरोबर. श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आणि प्रत्येक निर्णय घेण्यामागचा आपला खरा हेतू काय आहे, याबद्दल आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत? कदाचित या प्रामाणिकपणातच आपल्या आतल्या आवाजाची किल्ली लपलेली आहे. आणि जर तुमचे आतला आवाज तुम्हाला हा भाग इतरांसोबत शेअर करायला सांगत असेल, तर त्याचं नक्की ऐका, कारण ज्ञान वाढल्याने वाढतं. तुमच्या आयुष्यात अंतर्ज्ञानाने कधी तुम्हाला मार्ग दाखवला आहे का? किंवा कधी तुम्ही त्याला दुर्लक्षित केल्याचा पश्चात्ताप झाला आहे का? तुमचं अंतर्ज्ञान या भागाबद्दल काय सांगतंय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. सनातन शास्त्रला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी.